नमस्कार, मी काशीची कहाणी मधली काशी. आजचा अनुभव असा की एखाद्या वृद्धाश्रमात ज्यावेळेस मी भेट दिली त्यावेळेस मला एक शायरी म्हणून माझा अनुभव व्यक्त करण्याची संधी मिळाली. अजून ती शायरी मी आज तुमच्या समोर सादर करते. शायरी अशी आहे की किस्मत में था सभी के दौलत थी शौहरत थी, किस्मत में था सभी के दौलत थी शौहरत थी, पर किसी ने जज्बात ना लिखा, किस्मत में किसी ने माँ बाप ना लिखा. हा अनुभव ज्यावेळेस मी एखादा ओल्ड एज होमला व्हिजिट केलं, अजून तिथे त्या आई बाबांशी संवाद साधला किंवा त्या काकू काकूंशी आजी आजोबांशी संवाद साधला, त्यावेळेस आला मला. त्यावेळेस असं कळालं की मुलं आपल्या म्हणजे यशाच्या मागे एवढे धावतात की ते कुठे ना कुठे आपल्या आई बाबांना विसरून जातात. ज्या आई बाबांनी आपल्याला लहानाचं मोठं केलंय, ज्याला म्हणजे आपण कुठे चुकतोय कुठे बरोबर आहे हे शिकवलंय, त्यांना यशाच्या या म्हणजे प्रवासात आपण एकटंच सोडून देतो. आपण ज्यावेळेस विचार करतो की जन्मापासून मृत्यूपर्यंत आपली वाटचाल होत असते, आता ह्या जन्मापासून आपल्याला आपले आई बाबा सांभाळतात. त्या मधल्या काळात म्हणजे प्रौढ अवस्थेत ज्यावेळेस ते वृद्ध अवस्थेत असतात, आपण प्रौढ अवस्थेत असतो, त्यावेळेस आपण त्यांची साथ सोडतो. अजून वृद्ध अवस्था ही जन्माच्या सारखीच असते, ज्यावेळेस आई बाबा हे लहान बाळासारखे असतात, अजून त्यांना काहीच कळत नाही. एक आजी असे होते की त्यांना भावना व्यक्त नव्हत्या होत, म्हणजे त्यांच्या भावना की मी त्यांच्या जवळ गेले अजून त्यांना वाटले जणू त्यांची मुलगीच, म्हणजे कुठे ना कुठे त्यांना ही भावना व्यक्त करण्याची संधी द्यावी. ज्यावेळेस आपण लहान होतो त्यावेळेस त्यांनी आपला सांभाळ केला, आता ते वृद्ध अवस्थेत तर त्यांचा सांभाळ आपण करायला हवा ना. म्हणून ही छोटीशी शायरी